आदमी औरत के साथ सोता है, जागता क्यों नहीं? हा प्रश्न फक्त एका नात्याचा नसून तो आहे शतकानुशतकापासूनच्या झोपेचा, जिथे स्त्रीकडे फक्त शरीर म्हणून पाहिलं जातं. अजूनही बऱ्याच वेळा स्त्रियांकडे पाहताना दोन एक्स्ट्रीम टोकांकडून पाहिलं जातं. एकीकडे ती अबला नारी, त्यागी, सहनशील असते, तर दुसरीकडे ती सुपर वुमन असते, जिला सगळ्या जबाबदाऱ्या एकटीने पेलवायला सांगितल्या जातात. आणि या दोन्ही टोकांमध्ये हरवलं जातंय ते स्त्रीचं अस्तित्व. आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या आवडत्या आणि दोन खास अशा कविता संग्रहांबद्दल. हो, मी बोलतीये किरण येले यांनी लिहिलेल्या बाईच्या कविता आणि बाई बाई गोष्ट सांग या दोन कविता संग्रहांबद्दल. हे संग्रह म्हणजे फक्त कविता नाहीत, तर पिढ्यानपिढ्या दडपून ठेवलेल्या स्त्रियांच्या अनुभवांचा, आवाजांचा, जखमांचा आणि स्वप्नांचा जिवंत दस्तऐवज आहेत. किरण येले यांनी या कवितांमधून स्त्रीचा शोध घेतला आहे, जिथे ती तिच्या थकव्याची, तिच्या वेदनेची गोष्ट सांगते, पण त्याचसोबत तिच्या बळाची, तिच्या विविध रंगांची आणि माणूसपणाची ही गोष्ट सांगते. एका कवितेत ते म्हणतात की बाई नख वाढवते आणि आयुष्यभर रंगवत राहते. ही ओळ स्त्रीच्या सौंदर्याचीच नाही, तर तिच्या अस्तित्वाची, तिच्या प्रतिकाराचीही आठवण करून देते. म्हणूनच ह्या नवरात्रात एक वेगळं पाऊल उचलूयात. देवीच्या प्रतिमेची पूजा करण्या पलीकडे जाऊयात. तुमच्या आयुष्यातील स्त्री, मग ती आई, आजी, बहीण, मावशी, काकू, आत्या, बायको, गर्लफ्रेंड, मैत्रीण, कुणीही असेल, त्यांना बाईच्या कविता आणि बाई बाई गोष्ट सांग हे दोन कविता संग्रह भेट द्या. त्यांच्यासोबत बसून ह्या कविता वाचा, त्यावर चर्चा करा. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते की हा असा अनुभव तुम्ही याआधी कधीच घेतला नसेल. मला असं वाटतं की खरी नवरात्र तेव्हा साजरी होईल जेव्हा बाईची व्याख्या फक्त देवी म्हणून न करता तिच्याकडे माणूस म्हणून पाहिलं जाईल. तुमच्या आयुष्यातील कोणत्या स्त्रीला तुम्हाला ही पुस्तकं भेट म्हणून द्यायला आवडेल हे मला कॉमेंट करून नक्की कळवा. असंच विविध लेखक, पुस्तकं आणि साहित्यातील वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी द बुक बिनला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. वाचत रहा.